ये देखो बच्चों, हमने शुरू किया था कार्बन कंपाउंड्स, वन ऑफ द चैप्टर्स ऑफ 10th क्लास, महाराष्ट्र बोर्ड 10th क्लास का एक चैप्टर है, 9th चैप्टर है केमिस्ट्री का। देयर इज अ 9th चैप्टर, दिस देयर इज कॉल्ड एज द कार्बन कंपाउंड्स। क्या बोलते हैं उसको हम? कार्बन कंपाउंड्स। तो दिस इज केमिस्ट्री पार्ट। तो कार्बन काय करतं बाळांनो? कार्बन फॉर्म्स अ लॉंग चेन फॉर्म करतो आणि भरपूर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करतो। ते आपण शिकलो शेवटच्या पिरियडमध्ये। आणि काय शिकलं होतं की कार्बन हॅज अ कॅटलिस्ट प्रॉपर्टी, आणि कार्बन मध्ये म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असतात त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स। आणि हायड्रोकार्बन हे दोन प्रकारचे असं आपण शिकलो होतो। तर हायड्रोकार्बन हे दोन प्रकारचे असतात। द ऑर्गॅनिक कंपाउंड विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड एज द हाइड्रोकार्बन। और क्या होता है, देयर इज टू टाइप्स ऑफ हाइड्रोकार्बन। एक आहे सैचुरेटेड। तर म्हणलं होतं रे बाळा कि सैचुरेटेड का मतलब क्या है? जिसमें सिंगल बॉन्ड है। यार बहुत बड़ा हो गया ये। सैचुरेटेड हाइड्रोकार्बन। और दूसरा जो है बेटा, दूसरा जो है अनसैचुरेटेड। अब आप वन बाय वन पढ़ेंगे। सैचुरेटेड हाइड्रोकार्बन मतलब क्या है? The hydrocarbon which contains carbon single bond is called as saturated hydrocarbon। म्हणजे ज्या हाइड्रोकार्बन मध्ये फक्त आणि फक्त कार्बन और हाइड्रोजन होते हैं, सिंगल बॉन्ड होता है कार्बन, उसको हम बोलेंगे सैचुरेटेड हाइड्रोकार्बन। और इसमें क्या होता है? देयर इज अ अल्केन। मैंने अल्क के बारे में बोला था आपको। अल्क अगर एक कार्बन है मिथ, दो है इथ, तीन है तो प्रोप, चार है तो ब्यूट, पांच है तो पेंट, छह है तो हेक्स, सात है। क्या सात है? अगर ऑर्गेनिक कंपाउंड में 7 कार्बन है तो उसको हम हेप्ट बोलते हैं। अगर 8 है तो ऑक्ट, 9 है तो नॉन, 10 है तो डेक, 11 है तो अनडेक, 12 है तो डूडेक। बहुत लंबा चलता है। तो हमको 10 तक भी आ गए तो बहुत ही बढ़िया है भैया केमिस्ट्री के बारे में। तो ये अल्केन का जनरल फॉर्मूला क्या आता है? CnH2n+2। This is the general molecular formula of alkane। मतलब कितने कार्बन? n कार्बन है तो हाइड्रोजन कितने रहते हैं? 2n+2। जैसे अब एग्जांपल के तौर पे हम देखेंगे कि these saturated hydrocarbons are straight chain, branch chain and cyclic। कैसे देखते हैं? there are 3 types of hydrocarbon saturated। स्ट्रेट चेन होता है इस पहले। तो स्ट्रेट चेन में कैसा? अगर एक कार्बन है तो कार्बनची व्हॅलन्सी 4, म्हणून कार्बनला काय म्हणायचं? टेट्राव्हॅलंट म्हणायचं। कार्बनची व्हॅलन्सी 4, त्याच्या बाजूला फक्त 4च बॉन्ड असतात, लक्षात ठेवा। 5वा बॉन्ड येत नाही। मग तू झाला सायंटिस्ट, 5वा जर बॉन्ड कार्बनच्या बाजूला लावलास तर तू झालास सायंटिस्ट नंबर 1 जगात। तू सायंटिस्ट नाहीस, मग नवीन शोध झालास तू। तर हे कार्बन एकच आहे आणि एकच कार्बन म्हणल्यावर मिथ असते, मिथ, आणि हे अल्केन आहे म्हणून मिथेन। हे झाला पहिला मेंबर। आता याचा दुसरा मेंबर आपण जे लिहिलेला आहे, दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे। दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला। हा दुसरा मेंबर कोण आहे याचा? हे झाला पहिला मेंबर स्ट्रेट चेनचा। दुसरा मेंबर कोण? ह्याच्यात 2 टाकू इथं। कार्बन जर 2 असले तर हायड्रोजन किती बाळ? कार्बन जर 2 असले हायड्रोजन किती? 2 2 4,
4 2 6 म्हणजे हायड्रोजन 6. तर 2 कार्बनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 C2H6. कसं 2 कार्बन CN 2 ठेवलं, हायड्रोजन किती मग 2 into 2 इथलं 2 ना, 2 into 2 4 4 plus 2 6 हो गए. तो 2 कार्बनचं नाव काय? 2 असतील तर हित म्हणलं होतं तुला. आणि हे फॉर्म्युला जे आहे हे अल्केनचं आहे, म्हणून यहाँ पे अल्केन ये लिखने का, इथेन 2 का इथेन. अब इसका स्ट्रक्चरल फॉर्मूला क्या आता है देखो बेटा. तो कार्बन 2 हो गए और सिंगल बॉन्ड है कार्बन कार्बन में, क्योंकि यहाँ पे इथेन है. ये मॉलिक्यूलर फॉर्मूला इथेन का है, ये फॉर्मूला इथेन का आता है. तो 1 2 3 4 यहाँ पे लगा दो कार्बन के बाजू में 4 इंच बॉन्ड. अब ये इधर एक गया, इधर 1 2 3 4, तो टोटल हो गए 4 बॉन्ड कार्बन के. सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड, सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड इसके अंदर भी है. तो बेटा तो ये है 2 कार्बन रहते, स्ट्रक्चरल फार्मूला बोलते हैं इसको. अब कंडेंसर फार्मूला कैसे होता है? इस कार्बन के बाजू में 3 हाइड्रोजन, तो ये हो गया CH3. इस कार्बन के बाजू में 3 हाइड्रोजन, ये हो गया CH3. तो इसको बोलते हैं कंडेंसर फार्मूला. अब इसका हम लिखेंगे लाइन फार्मूला. कैसे लिखेंगे? ए लाइन हो गया, ए लाइन, इधर CH3 इधर CH3, खत्म. तो ये हो गया पूरा मीथेन के बारे में. अब तीसरा मेंबर इसका C3 है. तो H कितने बेटा? H यहाँ पे 3 आ गया अभी. H कितने फिर? 3 2 6 6 और 2 8, 3 2 3 6 2 3 6 6 और 2 8 हो गए. तो 1 हाइड्रोजन हो गए. नाम ही पता है तुमको, 3 कार्बन है भैया. तो 3 कार्बन का प्रोप होता है. 3 कार्बन का क्या होता है? प्रोप होता है. और सिंगल बॉन्ड का फार्मूला है ये, इसी का सिंगल बॉन्ड का है. ये जो फार्मूला है अल्केन का है. अल्केन बोले तो सिंगल बॉन्ड है. अल्केन का फार्मूला सिंगल बॉन्ड, वहां से पैदा हुए सो फार्मूला C3H8. और प्रोपेन सिंगल बॉन्ड का प्रोपेन होता है. अब स्ट्रक्चरल फार्मूला क्या होगा? तो C3 1 2 3 1 2 3. अब वैल्यू से कंप्लीट करने का तो स्ट्रक्चरल फार्मूला है 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, get 1 2 3 4 4 4 4, get on the dance floor 1 2 3 4, get on the dance floor. तो कार्बनच्या बाजूला 4च बॉन्ड पाहिजेत. वारंवार सांगू लागलोय मी. 5वा बॉन्ड आला तर तू नवीन सायंटिस्ट. वाव. 1 2 3 4 इथं लावले हायड्रोजन, कारण की हायड्रोजन सर्व जगाने मान्य केलंय की हे हायड्रोकार्बन आहेत. आपण शिकलो हायड्रोकार्बनच. तर 3 कार्बनचा स्ट्रक्चर फॉर्म्युला आता इथं आपण करूया. कंडेन्सर फॉर्म्युला CH3 CH2 CH3. तर ह्या कार्बनच्या बाजूला 3 हाइड्रोजन CH3. इस कार्बन के बाजू में 2 हाइड्रोजन CH2. इस कार्बन के बाजू में कितने हाइड्रोजन? 3 हाइड्रोजन CH3. अब लाइन मारने का फार्मूला, लाइन फार्मूला ऐसा, हे असं 1 2 3 1 2 3 1 2 3, लाइन फार्मूला 1 2 3 1 2 3 झिगझैग. लाइन फार्मूला कैसे होता है? चिक छाक. तर बघूया. आप इसका आगे का मेंबर हम पढ़ रहे हैं सिर्फ स्ट्रेट चेन हाइड्रोकार्बन, वो भी सैचुरेटेड. बोल तो सिंगल बॉन्ड वाला. कौन सा वाला? केमिस्ट्री वाला. मानुल्ला केमिस्ट्री वाला. मानुल्ला सेम जुलाई. अब 4
4 नंबर वाला C4 कार्बन 4 हो गए। तो हाइड्रोजन कितने, 2 4 8, 8 प्लस 2 कितने 10, 10 हो गए। तो 4 कार्बन वाला कौन, ब्यूट 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 ब्यूट। नाव पाठच करायचं, नाम को पाठित करने का, यादित करने का बेटा, तो उसको कोई टेंशन नहीं है, ठीक है। तो ब्यूटेन है ये। तो देखो स्ट्रक्चर फॉर्मूला बेटा, 4 कार्बन 1 2 3 4, वैल्यू सिंपल करने का, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 लिखने का पूरे हाइड्रोजन, ऑल जगह पे लिखने का, सिर्फ हाइड्रोजन लिखने का। कंडेंसर फार्मूला क्या होगा, तो ये कार्बन के बाजू में 3 हाइड्रोजन, तो ये CH3, इस कार्बन के बाजू में 2 हाइड्रोजन, तो CH2, इस कार्बन के बाजू में 2 हाइड्रोजन, CH2, इसके बाजू में 3 CH3। इसको बोलते हैं कंडेंसर फार्मूला। क्या बोलते हैं इसको, कंडेंसर फार्मूला बोलते हैं, लाइन फार्मूला। तो बेटा लाइन फार्मूला कैसा होगा, 4 कार्बन का 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, झिकझक 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 होता है लाइन फार्मूला, ठीक है। तो लिख लो, ये नोट कर लो। तो ये बता, ये हो गया स्ट्रेट चेन वाला। अब हम पढ़ेंगे थोड़े से ब्रांच कंपाउंड्स। थोड़ा ब्रांच के बारे में बात करेंगे। आप ब्रांच में भी नाम होते हैं अलग अलग इसके। तो इसी के अंदर हम पढ़ेंगे ब्रांच्ड सैचुरेटेड हाइड्रोकार्बन। तो समझ में आ रहा है बेटा, नहीं आ रहा है तो मुझे कमेंट में लिखना है कि सर ये कुछ समझ नहीं आया, तो फिर से पढ़ाओ, देखेंगे हम उसको, पढ़ाएंगे फिर से, तो समझ में आना चाहिए। बहुत ही आसान पाठ है ये, बहुत ही आसान है ये। समझ में आया तो सब आसान है, वरना सब हार रहे। अब देखो ब्रांच कैसे होता है बेटा, ब्रांच तो यहाँ पे देखो तुम 4 कार्बन में क्या होता है, देखो CH3, यहाँ पे CH, यहाँ पे CH3 और यहाँ पे CH3। अगर एक कार्बन के ऊपर 2 हाइड्रोजन है तो दिस इज द आइसो, नाम देखो इसका क्या है, दिस आइसो, इसको बोलते हैं आइसो कंपाउंड, याद रखो, किसको भी नाम दो आइसो। अब टोटल कार्बन कितने हैं, 1 2 3 4, आइसोब्यूटेन, आइसोब्यूट, सिंगल बॉन्ड है सब तरफ, ये आइसोब्यूटेन। तो ये सिंगल ब्रांच कंपाउंड है, ब्रांच सैचुरेटेड हाइड्रोकार्बन, मतलब सिंगल बॉन्ड वाला। तो आइसो, ये अगर एक कार्बन पे टर्मिनल ना पे टर्मिनल कळते कोकडाला, तर CH3 असलं इथवर इथे CH3 आहे, मग दिस इज आयसो, दिस इज द आयसो। आयोगीचं बघूया आपण, आयोगीचं नाव कसं लिहायचं, पण सध्याला फक्त कॉमन नेम हे आयसो आहे। कोण आहे, आयसो ब्यूट, 4 कार्बन 1 2 3 4 ब्यूट, आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून आयसोब्यूटेन। आणखी बघूया एक्झाम्पल, तर ACH3 CH CH3 पुढं CH2 आणि हे CH3, व्यान सरळ कार्यक्रम व्हायला सरळ बघा, या कामी व्यान किती बघा, 1 2 3 बॉन्ड आणि हायड्रोजन चौथा, 1 2 3 हायड्रोजनचा चौथा। आता हे काय, आयसो, दिस इज द आयसो, कारण की एकाच कार्बनवर 2 CH3 आहेत, म्हणून दिस इज द आयसो। टोटल कार्बन किती मोजायचं होता, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणून पेंट, 5 कार्बनचा पेंट। आणि सिंगल बॉन्ड असेल, कुठं डबल बॉन्ड नाही, पुणे नामाचं येईल आयसोपेंटेन, आयसोपेंटेन। मग या फॉर्म्युला बसतंय का, 1 2 3 4 5 कार्बन 5, बाहेर किती असला पाहिजे, 5 2 10 2 12, कोई आहे का 12, 3 1 3 3 2 6 3 3 9 10 11 12, हा म्हणून हे अल्केन आहे, सिंगल बॉन्ड वाला।
वो सिंगल बॉन्ड वाला है ये। तो ये हो गया तुम्हारा ब्रांच चेन। और एक इसका टाइप है ब्रांच में नियोपेंटेन। कैसा होता है देखो, नियो ये एक कार्बन है और इसके बाजू में 4 CH3 है, इसके बाजू में 4 CH3 है, तो इट इज कॉल्ड एज द नियो कंपाउंड। तो इसको बोलेंगे नियो। कितने कार्बन टोटल? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, उन 5 कार्बनचा पेन कुठे जवळ आहे का? नाही, हे सिंगल बॉन्डच आहे म्हणून पेंटेन। बघूया बरं फॉर्म्युला बसते का? C5H2 आहे का बघूया। तर C5 H 3 1 3 3 6 3 9 3 12, म्हणून हा ह्याच खानदानीतला आहे, म्हणून अल्केनचाच खानदानीतला आहे तो। आणि तिचं नियोपेंटेन का बरं? कारण की त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एकाच कार्बनच्या बाजूला 4 कार्बन आहेत, 4, म्हणून हे झाला नियो। हे झाला नियो। हे तुमचे ब्रँच राईट आहे। दिस इज द ब्रँच बरोबर का? हे फांदी फुटलेलं ब्रँच आहे। ब्रँच हायड्रोकार्बन, ब्रँच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। ठीक आहे। आता पुन्हा एक भाऊ घे नियो, हे एक जगह जास्त बघूया। तर CH3 AC, ह्याच्या बाजूला आणखी एक CH3, ह्याच्या बाजूला आणखी एक CH3, इथं एक CH2 आणि इथं CH3 वाढला। तुम्हाला आता कळलं असेल की कडचे CH3 असतात कुठे बघा, मध्ये CH2 असतो। तर बघा इथं CH आहे, 3 असल्यामुळे कार्बन बाजूला, तर याचं नाव काय बघा? तर दिस इज द व्हॉट्स द नेम? तर बघा नियो कंपाउंड आहे, नियो। दिस इज द नियो, दिस इज द नियो। नको रे बाळा मध्ये आवाज आलाय। हो बघू लागलोय मी, तू नीट बघ, तू नीट राहा, हा नीट राह, बस हसू नको, तुझं मध्ये आवाज येते। 1 2 3 4 5 6 नियोचा हेक्स आहे आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन आहे, नियोहेक्सेन। तुम्हाला म्हणलं होतं ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कुठेही एका कार्बनवर जर 4 कार्बन असतील तर तो झाला नियो। आणि कोपऱ्यात एकाच कार्बनवर 2 CH3 असले कोपऱ्यात म्हणजे कलरच्या कार्बनवर, त्याला आयसो म्हणायचं। का म्हणायचं? आयसो म्हणायचं त्याला। ठीक आहे। इट इज आयसो, इट इज अ नियोहेक्सेन म्हणायचं याला। ठीक आहे। तर हे झालं तुझं ब्रँचड। आता लाईन फॉर्म्युला काढताना कसं करतो? 1 2 3 4, 1 2 3 4, किती नंबर आहे ते? 2 नंबर समजा, तर 2 नंबरला असं सिंगल आणि CH3। तर हे तुझं लाईन फॉर्म्युला झालं काय? तर अशा प्रकारे बाळा हे झालं ब्रँच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। तिसरा आपण बघूया सायक्लिक कसं असतं बघूया त्याच्यामध्ये। हा सायक्लिक फॉर्म्युला तर मॅच झाला की इथं फॉर्म्युला काय असतं? C6 S किती असला पाहिजे? S किती असला पाहिजे? 6 3 12 आणि 2 14, 3 1 3 3 2 6 3 1 9 3 4 12, 12 आणि 2 14 झाला। तर हे ह्याच खानदानीतला आहे, अल्केनच्याच खानदानीतला आहे, हे प्रूफ झालं आहे। आज मग प्रूफ करायचं कधी कधी, तर त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास जाईल। थोडंसं बेसिक आहे ते तुम्हाला अभ्यास केलंच पाहिजे, समजून घेतलंच पाहिजे। नाही समजलं तर मला कॉमेंटमध्ये सांगितलंच पाहिजे, कारण की हे पोरांना जर बेसिक नाही आलं हे घ्यायचं कारण एवढंच आहे की आमच्याकडे काही मुलं 12ला असे आहेत, 11ला असे आहेत की त्याला बेसिक्स काही नाही, म्हणून मला त्यांच्यासाठी घ्यावं लागलेलं आहे की त्यांचं बेसिक चांगलं व्हावं, म्हणून मी हे तुम्हाला सांगू लागलेलं आहे। तर काही मुलं रेग्युलर राहत नाहीत, त्यामुळे त्याचं बेसिक कच्चं असतं। मला माहिती आहे की काही मुलं रेग्युलर राहत नाहीत, त्यामुळे लिंक तुटते, आणि लिंक तुटल्यामुळे कसं होतं अभ्यास होत नाही। तर त्यामुळे तुम्हाला हे रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवत आहे माझ्या ओन लँग्वेजमध्ये। तर तुम्ही माझ्याकडे शिकत असता म्हणून तुम्हाला फरक कळतं हे। आणि काही जे नवीन विद्यार्थी आहेत माझ्यासोबत मॅथ्स करायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला मी बेसिक टू हाय लेवलपर्यंत घेऊन जाईल। म्हणजे हाय लेवल कुठं? द JEE नीट ह्या लेवलपर्यंत तुम्हाला शिकू शकतो मी। ठीक आहे। फक्त फर्स्ट लर्न द बेसिक्स,
कोणत्याही ह्याचं पहिलं तुम्ही ABCD अ आ इ ई शिकलं पाहिजे बाळांनो, तरच सगळ्या गोष्टी होतात. तर हे बघा बाळांनो, तर अशा प्रकारे ठीक आहे. तर त्यामुळं बाळांनो तुम्हाला मी बेसिक घेऊ लागलोय. तर तर बेसिक घेऊ लागलोय, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आहे की तुम्हाला बेसिक येणं गरजेचं आहे. आणि तुमचा बेस जर पक्का झाला तर तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग बांधू शकता, त्याच्यावर पाया मजबूत पाहिजे. तर काही मुलांचं बेसिक नसल्यामुळं ते मुलं अभ्यासापासून दूर जातात आणि ते व्हायला नको आहे. म्हणून मी हे तुमच्यासाठी एफर्ट लावत आहे, मेहनत घेत आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही पण याचा फायदा करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. ज्याला कोणाला जमत नसेल ते इमानदारीनं जमत नाही म्हणून अभ्यास करायचं आपलं आपण घरी बसून, ठीक आहे. मला सांगायची गरज नाही, काय नाही. आता हे पुल्ल शास्त्रीय सिंगल बॉन्डचं असतंय, लक्षात ठेवायचं असतं हे. तर तुम्हाला आता पुल्ल जे प्रकार आहे ते आहे सायक्लिक. ते आहे आता सायक्लिक म्हणजे क्लोज चेनचा आहे हो. तर पुल्ला जो प्रकार आहे दिस इज द सायक्लिक आहे, किंवा ह्यालाच म्हणतो आपण क्लोज्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. क्लोज्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किंवा सायक्लिक असते, ठीक आहे. आता काय असतं बघा, पहिलं चार कार्बनचं तर दिस इज द चार कार्बन सायक्लिक, म्हणून इट इज द सायक्लोब्युटेन. इट इज द सायक्लोब्युटेन असतं बघा. तर चार कार्बन 1 2 3 4 क्लोज आहे, पण सायक्लो. चार कार्बनचा ब्यूट, सिंगल बॉन्ड एन. तर सायक्लिक क्लोज चेन असते, तर हे सायक्लोब्युटेन आहे. पुढं जसं आता हे प्रोपेन आहे, सायक्लोप्रोपेन क्लोज आहे ना, म्हणून सायक्लो म्हणायचं. सायक्लो किती कार्बन आहेत? 1 2 3 3 कार्बनचा प्रो, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, सायक्लोप्रोपेन. आता काय असतं पुढं हे असं घेतलं बेंझिन नाही, 6 कार्बनचं रिंग आहे, सायक्लो म्हणायचं. सायक्लो किती इथं 1 2 3 4 5 6, तर सायक्लोहेक्झेन म्हणायचं. आणि अशा प्रकारे जर 5 कार्बन असतील तर याला म्हणायचं सायक्लोपेंटेन म्हणायचं, सायक्लोपेंटेन. तर दिस इज ऑल अबाउट द सायक्लिक क्लोज्ड चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ठीक आहे. पास करा.